मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. विरांश बघा कसा पळतोय. विरांशला आता स्कूलला सोडायला चालले. बघू विरांश कसा दिसतो. गॉगल बिगल घातले विरांश. काल मी त्याला इथंच थांब म्हटले, इथंच थांबला. आता बघ फार आगाव येते का रे, इकडे ये ना, माझ्यावर थांब ना. हो ना, आगाव येते. बघू इकडे बघ ना, बघू तुझा गॉगल कसा दिसतो विरा. दप्तर लाव पुढे, बघू ना. इतका चापटप झालाय ना तो. बघू कसा दिसतो. बघू बाप्पाचे बघा कसे कुंकू लावले त्याला बाप्पाचे. बघा त्याला मॉलला घेऊन गेलते ना, तिथं बनी होता ना, बनीच्या शेजारी उभं राहा म्हटलं ना. चला आता घरी आली बघा. विरांशला शाळेत सोडली आणि इकडे आली. आणि ह्यांनी काय अजून नाश्ता केलाच नाही आहे. पोहे गरम करते आहे आणि ह्याला नाश्ता देते. बघा बॅग पण अजून तशीच आहे. हात धुते. चला हात धुतला आणि आता पोहे केलेले गरम करून देते. हे पाक गरम करते पोहे आणि ह्यांना देते. मध्येच रील्स काढला. ह्यांचं रील काढणं चालू आहे. जसं वेळ मिळेल तसं ह्यांचं रील काढणं चालू असतं. चला सासूबाईंचं झालेलं आहे खाऊन. हे बघा त्यांची डिश ठेवते बाहेर. सगळं आवरून गेलेली होती. घरचं सगळं आवरलं आणि निघाले आता पुन्हा रसिकाकडे. नाश्ता केला. आता 11:15 वाजलेले आहेत बघा. तर मावशी यायची वेळ आहेच आहे. सासूबाई झोपलेल्या आहेत. सासूबाई झोपलेले, बसून काय करू तिथे. म्हटलं चला रसिकाकडे जाऊया. म्हणजे रसिकाकडे थोडी कामं आवरता येईल. आणि मावशींना मी सांगेन फोन करून की त्यांचा नाश्ता झालेला आहे सासूबाईंचा. त्यांना काही देऊ नका, डायरेक्ट जेवायलाच द्या. आता बघा मी पुन्हा आली इकडे रसिकाकडनं. तर मला करायची कढी. अहो हे जेवायला येणार आहेत ना घरी. हे बघा ही कढी करते आता. हे बघा याच्यामध्ये मीठ, साखर, बेसन पीठ घालून आता थोडं गरम करायला ठेवते. हे बघा सासूबाई आता झोपेतनं उठलेले आहेत. त्यांची एक झोप झाली आणि ते लगेच दात घासतात आणि म्हणतात मला कॉफी दे. त्यांना तेच म्हटलं आता तुम्ही हात धुवा आणि जेवायला बसायची वेळ झाली आहे. 12 वाजत आलेले आहे. अजून 12ला 10 कमी आहेत. तर मी बनवते कढी. याच्यामध्ये हे टाकते कोथिंबीर, आलं. हे बघा इकडे कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता फोडणीची तयारी. जिऱ्याची फोडणी देते. हे बघा आता मी तेलाची फोडणी करणार आहे, तुपाची नाही करणार. तर याच्यामध्ये जिरे टाकलेलं आहे. आणि इथे हे बघा कशी उकळून घेतलेली आहे. कढी खूप जण ना उकळत नाहीत, फुटती म्हणतात, पण नाही फुटत. हे काय हे बघा इथं मस्तपैकी हिंगाची फोडणी दिलेली आहे. चला सासूबाई आता बसलेच आहेत म्हणजे जेवायला वाढूनच जावं आता. हे बघा जेवायला वाढते सासूबाईंना आता मी. हे बघा सासूबाईंना जेवायला वाढते. आता बसलेच आहेत. वाट बघत. 7:30ला जेवतात ना मग संध्याकाळी. हे बघा मी आता रसिकाकडे आली माझ्या घरनं. आणि बघा हे गाजर आहेत ना, ह्याचे मी गाजराचा हलवा करणार आहे. तर ह्याचे वरचे बघा काढते वरची साल. आत्ता बघा 12:30 वाजत आलेत आणि सासूबाईंना जेवायला वाढलं. 12 वाजताच वाढलं.
आमच्या मावशीबाई म्हणत होत्या किती इतक्या लवकर जेवल्यानंतर 4लाच ते म्हणतील लगे भूक लागली म्हणून. मी म्हटलं जाऊ दे आता 4 वाजता फक्त त्यांना कॉफी द्यायची. सासूबाई आमच्या खायला फार त्रास देतात. चला आता इकडं दूध तापायला ठेवलं आहे आणि थोडासा हलवा करते. किसून घेते गाजर सगळे. हे बघा इकडं आहे हे पण अजून साल काढते. अजून एक दिवसात गाजर ठेवले ना खराब होऊन जातील. कालच मी सगळे गाजर धुवून ठेवलेले होते. काय झालं ह्यानी पण आम्ही पण भाजीमधनं आणलं होतं बाजारातनं आणि रसिका पण ना तिला स्वस्त मिळाले ते गाजर. त्याच्यामुळे रसिकाने पण गाजर भरपूर आणले. म्हणली तुला घेऊन जा. बरं म्हटलं मग गाजराचा हलवाच करूया आता. बघून दूध तापायला ठेवले. गिरांशी येईपर्यंत सगळं रेडी पाहिजे. झाले पोळण्याचे साल काढले. 2-4 राहिलेले होते. चला आता करूया गाजराचा हलवा. हे बघा मी काय करते वेळेअभावी मिक्सरमधनं काढायला लागले. हे बघा मिक्सरमधनं काढलेलं आहे गाजराचे किस. जे गाजर किस करत होते पण ते वेळ लागेल म्हणून म्हटलं चला मिक्सरमधनंच काढूया. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेते. आता विरांशला आणायला जाईपर्यंत जेवढं होईल तेवढं करते. मग बाकीचं आल्यानंतर करते. विरांशी स्कूलचा वेळ होईल पुन्हा. सगळं माझी पिशवी हे पहा असं पहिल्यांदा किसत होते. हे किस दिसतो ना. नंतर मी पुन्हा मिक्सरमधूनच काढलं. चला असू द्या. इकडे टाकते तूप आणि इकडे दूध गरम करून ठेवलेलं आहे. हे पहा इकडे टाकले तूप. तुपात परतून घेते. त्याच्यामध्ये टाकणार आहे दूध. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किप न करता. कसा करते गाजराचा हलवा. चला हां हो ना. हां खरंच किती क्लीन करावं लागेल काय. चला आम्ही आता बंद करून जाते. विराजला आणते आणि बाकीचं नंतर न करते. वरी एक्झॉस्ट लावाच लागतो. टाकते तुपामध्ये पहिलं फ्राय केलं. तूप टाकते ना. साईसकट टाकू का. टाकू साईसकट टाकलेले बघा दूध. आता आल्यानंतर सगळं आटवते ते आणि मस्तपैकी हे त्या दुधाचा खवा बनल्यासारखं होतं ना. मग खवा बनतो मग छान मस्तपैकी होतो. चला ते झाकून ठेवते मी. विरांश आले की मग पुन्हा करते. बंद केलं. विरांशला स्कूलमधनं आणलेलं आहे.
आणि आता विरांश आणि त्याची मम्मा जेवेल. आता मी तोपर्यंत करते बघा गाजराचा हलवा. बसली होती का? चालू केलं हे एक झॉस चिमणी. चला जेवायला चल. आज काय केलं? पालकाचं वरण आहे काय ते? पालकाचं वरण केलं का? भात पण टाकलं. भात टाकलंय ना. विरांश आता जेवणार आहे का मम्मा सोबत? हो विरांश जेवणार आहे मम्मा सोबत. पडशी जास्त लावलेला आहे की नाही बसत असते चार्जिंग. जेव्हा तुम्ही मेथीची भाजी घ्यायची का बघ. मी आणलेली मेथीची भाजी तिखट आहे. पप्पाला देऊन आहे ना कढी आहे ना. काय आलं? काय झालं? आई पाच कसली घाबरली बघ. हीच आवाज करतो. कढी देऊन आले मी तिथंच केली बाळा. घरी गेले नाही घरी धर ना विरांश. माझ्या घरी ताक होतं, दही पण आहे लावलेलं. तर घरी गेले कढी केली त्यात आणली बघ. त्या डब्यात आणली करून द्यावं लागले. कढी देते गरम करून हं बाळा. काय कढी आणली आहे देते करून. ओढायचं नाही विरा. सगळेजण म्हणतात विरांश पेढा. बाबू असं नाही करायचं. हाताने खात चल माझ्यासोबत ये. विरांशाच्या हाताने खाते मम्मा. त्याला नको खायला लागलो. कढी देते चला. चमचा देऊ का कढीमध्ये? चला इकडे गाजराचा हलवा होत आलेला आहे. सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये मी. साखर आणि काजू बदाम बारीक झालेले त्याच्यामुळे दिसून येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली. वेलदोडे पावडर. काय झालं वेलदोडे सोलून ते कुटून मी टाकलेले आहे. तर आता विरांश खातो का बघू आता बघू त्याला आवडतं का. चला या सगळेजण गाजराचा हलवा खायला तयार झाला आहे बघा इकडे. चला आता मग भेटूया. आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पहिला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. आणि चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.